पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवर दाखल होत आहेत। त्यामुळे अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे दहशतवाद्यांना विरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे। आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडलेत, सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे, तर एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेले की नाही यावर पोलिसांची बारीक नजर आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याला त्याबाबतचे आदेश देण्यात आलेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तरीही कोणी इथे राहिला असल्याचं निदर्शनास आलं तर तात्काळ कारवाई केली जाईल असंही फडणवीस म्हणाले। व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे असून त्यांना परत पाठवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे। माणुसकीच्या दृष्टीने उपचारांसाठी भारतात राहू देण्याची विनंती काही पाकिस्तानी रुग्णांनी केली असता तरी हा अधिकार केंद्र सरकारचा आहे। देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी कडक निर्णय घ्यावेच लागतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली। सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेचा अलर्ट जारी करण्यात आलाय। रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले। वाल्मिक कराड याचा सीटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय। काल वाल्मिक कराडला शुगर डाऊन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता पुढील उपचाराबाबत तज्ञ समिती त्या संदर्भात निर्णय घेणार आहेत। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात शिवानी अग्रवालला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलाय। दरम्यान दर बुधवारी शिवानी अग्रवालला येरवाडा पोलीस स्थानकात हजर राहावं लागणार आहे। दुकानदारांकडून धर्म बघूनच खरेदी करावी असं आवाहन नितेश राणेंनी केलंय। दरम्यान त्यांच्या भूमिकेला धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठिंबा दिलाय। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अखेर माफी मागितली। महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली। फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्यावर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांना फोन करून समज दिल्याचं कळतंय। आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातल्या पोलिसांना अकार्यक्षम म्हटलंय। दरम्यान गायकवाडांचं वक्तव्य बरोबर असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। महाराष्ट्रात उद्योगाला जी वीज दिली जाते ती देशात सर्वत्र महाग वीज आहे। त्यामुळे उद्योजक सुद्धा फार महाराष्ट्रात यायला तयार नाहीत। राज्याचे उत्पन्न कमी झाले की विकासाची कामे करता येत नाहीत असं म्हणत माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक काँग्रेस लढणार आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी असे संकेत दिले। पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी नागरी शौर्य पुरस्कार देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली, तर कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केला। दरम्यान तातडीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली। काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावच्या विंचूरमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला। संतप्त नागरिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं। सकल हिंदू समाज संघटनेतर्फे पाकिस्तानचे ध्वज जाळण्यात आले।
महसूल विभाग, वन विभाग आणि भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे येऊन राज्यात प्रथमच पुनर्वसित गावातील 40 ग्रामस्थांची नावे सातबाऱ्यावर आणण्याची कार्यवाही केली। राज्यात अशा प्रकारचा प्रोजेक्ट पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित भांबे गावात राबवण्यात आलाय। साताराच्या आटके गावात भरवस्तीत बिबट्याचा वापर वाढलाय। बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हिंगोली जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पपई बागांना फटका बसलाय। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। गडचिरोलीत अभियानातील राज्यात सीमेवर माओवाद्यांच्या विरोधात अभियान राबवण्यात आले। अभियानाचा आज 6वा दिवस आहे। डिंभे धरणातील आमचे हक्काचे पाणी आम्हाला ठेवा आणि उरलेले पाणी घेऊन जा, असं वक्तव्य माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केले। पिंपरीमध्ये नदी सुधार प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केलाय। मुळा नदीच्या काठावर आंदोलकांनी पदयात्रा काढत विरोध दर्शवला। पुण्याच्या चांडोहमध्ये बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। रत्नागिरीच्या कर्देगाव पर्यटनाचं रोल मॉडेल बनतंय। यावेळी कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत 14 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। तोरणमाळच्या पर्यटनाच्या अनुषंगानं विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीनं तोरणमाळची पाहणी दौरा केलाय। समिती या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या अनुषंगानं काम सुचवणार आहे। पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात केमिकल मिश्रित ताडी पिल्यानं 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। गावातील महिलांनी आक्रमक होत गावातील ताडी विक्री केंद्र आणि अवैध दारूच्या दुकानांची तोडफोड केली। अलिबागच्या नागाव समुद्र किनाऱ्यावरील 6 किलोमीटर पर्यंतचा बंधारा उद्ध्वस्त झालाय। यामुळे बंधाऱ्याअभावी उधाणाने पाणी लोकवस्तीत शिरण्याची ग्रामस्थांना भीती व्यक्त करते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक पुन्हा वाढली असून तब्बल 11,300 क्विंटल हळदीची आवक झाली आहे। मात्र हळदीच्या दरात घसरण झाली असून कांडी हळदीला 12,140 ते 14,340 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विजय पावरा या आदिवासी तरुणानं परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास करत यश प्राप्त केलंय। अभ्यासातील सातत्यामुळे त्याची आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे। अहिल्यानगरच्या घोडेगावमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 40 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्याप्रकरणी हरित न्यायालयाने दंड ठोठावलाय। कोर्टाने 4 कोटी 68 लाखांचा दंड ठोठावलाय। येत्या 2 महिन्यात दंडाची रक्कम प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत। चिपळूणच्या वशिष्ठी नदी पात्रातील साठवण टाकीचं काम प्रगतीपथावर आले। त्यामुळे लोटे MIDCच्या पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे। 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात आहेत। दरम्यान उद्या मतमोजणी होणार आहे। बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय। रक्ताच्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यासोबत भेटू दिल्याने मोठी कारवाई करण्यात आली आहे। गोंदियामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी 15 मिनिटं लाईट बंद करत अनोख्या पद्धतीनं हा निषेध नोंदवण्यात आलाय। गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कोरणी घाट येथील पवित्र माती आणि जल मुंबईला नेण्यात येणार आहे।
जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम कुटुंबाला ताब्यात घेण्यात आलंय। चौकशीनंतर कुटुंबाची पोलिसांनी सुटका केली। पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात 24 वर्षीय तरुणाने केमिकलयुक्त ताडी पिल्याची घटना घडली आहे। त्यामुळे तरुणाचा मृत्यू झालाय। विजय शेडगे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान तक्रार करूनही पोलीस दल दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। अकोल्यातल्या भांडपुरा परिसरात वाहन पार्क करण्यावरून 2 गटात राडा झालाय। यात एका तरुणाने हातात तलवार घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। रायगडच्या म्हसळा शहरात एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। कार बसला घासल्याने संतप्त कार चालकाने एसटी केबिनमध्ये चढून चालकाला मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। धाराशिवच्या सोनारी येथील काळ भैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आतापर्यंत 5 लाख भाविकांनी भैरवनाथाचं दर्शन घेतलं। भैरवनाथाचा रथ काढला गेला आणि कावड नाचविणाऱ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूकही काढण्यात आली। शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 विमानतळ उभारण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता दिली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते वसमत रोडवर 2 कारचा अपघात झालाय। यात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। वर्ध्यात सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जातोय। पोलिसांनी सट्टापट्टी घेणाऱ्या 3घांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून 2 दुचाकींसह रोख रक्कम, मोबाईल असा 2,65,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सांगलीच्या मिरजमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी एकाला अटक करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। दारू पाजली नाही म्हणून मित्राला आईवरून शिवीगाळ करत जालन्यातील एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। ज्याला आईवरून शिवीगाळ केली त्याने शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली आहे। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। नेहमीप्रमाणे आजही या पुलावरून वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक सोमवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने कलाटणीत येणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झालंय। या महामार्गाचं उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल असं सांगण्यात येतंय। महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे येतील असं आदिती तटकर यांनी सांगितलं होतं। दरम्यान आता या योजनेत काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। स्वतः आदिती तटकर यांनी ही माहिती दिली। पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली। 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत। मेडिकल स्टोअर्सना नोटिसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रमात आता बदल करण्यात आलाय।
उत्पादन उद्योगाच्या प्रकल्पाची किंमत मर्यादा 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विकासात सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचं मोठं योगदान असूनही अद्याप राज्यातील 68 तालुक्यात बाजार समित्या नाहीत. हे लक्षात घेऊन आता शासनानं राज्यात नव्यानं 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. CSMT ते ठाणे आणि बदलापूर मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित लोकलला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने आता हार्बर मार्गावरही AC लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत हार्बर मार्गावर 14 नव्या लोकल AC फेऱ्या धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बेस्ट चालकांना वाहकाचं काम करावंच लागणार आहे. चालकांना वाहकाचं काम देऊ नका असं औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले होते, परंतु उच्च न्यायालयाने ते आदेश रद्द केले आहेत. 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झालाय. 5वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 23.90% इतकी आहे, तर 8वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 19.30% इतकी आहे. गुणपडताळणीसाठी 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागीय आराखडा तयार केलाय. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागीय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून प्रशासकीय विभागातील सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. पावसाळा पूर्व कामे करण्यासाठी महापालिका प्रशासनानं वाहतूक पोलिसांकडे शहरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार पोलिसांनी 61 ठिकाणी काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे रस्ते अल्पकाळासाठी बंद राहणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात तेथे पाणी साचून राहू नये यासाठी आवश्यक ते नियोजन महापालिकेनं केलंय. महारेराच्या आदेशानुसार तक्रारदाराला व्याजाची तसेच घराची रक्कम परत न करणाऱ्या विकासकाविरोधात वसुली आदेश जारी करण्यात आले. मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत वसुली वेगाने होत नसून आजही तब्बल 689.98 कोटी रुपयांची थकीत वसुली बाकी आहे. व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकानं थाटल्या प्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवर RTOने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात ओलाची 121 शोरूम ट्रेंड सर्टिफिकेट शिवाय सुरू असून ती तात्काळ बंद करण्याच्या सूचना RTOने केल्या आहेत. कुत्र्यांसह मांजरांवरही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं या संदर्भातले आदेश काढले. त्याचबरोबर प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे असं सांगण्यात आलंय. मंत्री सरनाईकांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता. प्रगत महाराष्ट्राला पावसाचे पाणी अजूनही नीट साठवता येत नसल्यानं जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. गेल्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी बहुतांश भागात अधिक छोट्या मोठ्या शहरातही रोज पाणी देणं अशक्य झालंय. एप्रिल अखेरीसच मुंबईच्या उंबरठ्यावरील ठाणे जिल्ह्याला भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. भातसा, तानसा, वैतरणा धरणातील डोळ्यांना दिसणाऱ्या अथांग पाण्याचा एक टिपूसही शहापूर तालुक्याला मिळत नसल्यानं हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण करावी लागते. महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण होतं. विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिलाय. उष्णतेच्या लाटेने अंगाची लाही होणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते. मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी मोठा दिलासा दिला. नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटलं. उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळालाय. वाढत्या तापमानामुळे उलट्या, जुलाब, त्वचा विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता असून वाढत्या तापमानामुळे डोळे कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येते. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय.